मल्ले इलाही खंबे जिलाही मुंबापुरी परगणा स्थित लंगोट परिवेष्टित शिरोडकर कुलोत्पन्न वामन मूर्ती बहुकीर्ती भूषणे धरती या रंगमंचावरती शहंशाह मल्लखांब ऋतुराज पधार रहे हैं. फुटाचा मल्लखांब आपण विचार तरी करू शकतो का मित्र हो? कृपया, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. मित्रा, तू कमाल केलीस. आपण इथे निर्माता दिग्दर्शक हिंदी इंडस्ट्रीमधले दीपक बलाज वीज साहेब आहेत, त्यांना आपण विचारूयात, कसा वाटला तुम्हाला हा परफॉर्मन्स? पाहुल पर्दे बूढ़े प्रोग्राम देख के ऐसा लगता है कि इतना टैलेंट्स है हमारी कंट्री के अंदर, और ये जो प्रोग्राम है ये एक कमाल है. जी टीवी और केसरी, ये सबको बहुत बहुत मुबारक. एंड आई विश यू ऑल द बेस्ट. एंड आई विश दिस प्रोग्राम पाहुल पर्दे पट्टे पुढे ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. थँक्स. आणि आपल्यामध्ये एक अत्यंत ताकदवान अभिनेता बसलेला आहे, मुकेश ऋषी आपल्यामध्ये बसलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. मुकेश जी, काय वाटलं तुम्हाला? तुम कमाल कर दिया यार. बहुत बहुत शुक्रिया नितिन जी, आपने मुझे यहां आने का मौका दिया. कैसे ते दिसतंय? वाह, बहुत शुक्रिया आपका. मलखम के बारे में जरूर इतना कहूंगा कि शरीर बहुत जरूरी है,
बड़ों के लिए नहीं, बच्चों के लिए भी। और अगर ऐसा शरीर बनाना है तो मलखम करना पड़ेगा। वाह बहुत बहुत शुक्रिया सर। आई विश दिस बॉय ऑल द वेरी बेस्ट। थैंक यू सर. वा. आता आपण कुणाला विचारूया तरी, मकरंद सरांना की मुग्धाला? कुणाला विचारूया सांग. मुग्धा. खरं ऋतुराज, आज तर आमची मान मोडायला येणार होती. तुला असं असं वर बघत बसलो होतो आम्ही, आणि तिकडं काय मस्त ते व्हिज्युअल होतं. मराठी पाऊल पडते पुढे, आणि त्याच्या तिथंच तू Correct. मलखांब करतोयस. सगळे पार्किन्स वगैरे पण तुझ्या बाजूला आहेत. असं एकदम छान वाटलं. असं मोठा दिसत होतास तू. छान, आणि ऑल द बेस्ट. मकरंद सर. ऋतुराज, आज तू इथपर्यंत महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचलास, पण खरं तर मल्लखांबाला तू एक असं ठोस, आपण म्हणतो त्याचं आपलं अस्तित्व जे आधीपासूनच आहे, पण तुझ्यामुळे अजून त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. वाह वाह वाह. धन्यवाद ऋतुराज, तू या मंचाला आणि हा मंच तुला लाभला यासाठी. सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.